हिंदू मुस्लिम समाजाकडून हर्षिता ठाकूरचा निषेध। कडेगाव हिंदू संमेलनात मुस्लिम समाजाविरोधात आक्षेपार्ह भाषणाने नागरिकांचा तीव्र संताप। ठाकूर विरोधात कडेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची बैठकीत मागणी। कडेगावच्या हिंदू मुस्लिम ऐक्याच्या परंपरेला गालबोट लावून देणार नसल्याचा निर्णय। कडेगाव शहर हे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखले जाते। येथे जातीपाती, धर्मात भेदभाव व समाजात तेढ निर्माण कोणालाही करू दिले जाणार नाही। येथे गुढीपाडव्यानिमित्त झालेल्या हिंदू संमेलनात हिंदू नेत्या हर्षिता ठाकूर यांनी मुस्लिम समाजाविरुद्ध केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा व त्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याने येथील हिंदू आणि मुस्लिम समाजाकडून हर्षिता ठाकूर हिचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे। तसेच हर्षिता ठाकूर यांच्या विरोधात कडेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी हिंदू मुस्लिम समाजाच्या वतीने नगरपंचायत येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आली। शहरात गुढीपाडव्याच्या निमित्ताने हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी मोठ्या संख्येने हिंदू समाज उपस्थित होता। कार्यक्रम अतिशय शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने सुरू होता। मात्र अशातच हिंदुत्ववादी नेत्या हर्षिता ठाकूर यांनी मुस्लिम समाज विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले। यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या। त्यामुळे मुस्लिम समाजात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे। तर कडेगाव शहर हे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे। येथील मोहरमचा सण आणि त्यानिमित्त संपूर्ण महाराष्ट्राला एकतेचा संदेश दिला जातो। कडेगाव शहरातील हिंदू मुस्लिम एकोप्याची परंपरा 200 वर्षापासून जोपासली जात आहे। येथे हिंदूंच्या सणात मुस्लिमांना आणि मुस्लिमांच्या सणात हिंदूंना मान दिला जातो। अशा परिस्थितीत येथे हिंदुत्ववादी नेत्या हर्षिता ठाकूर यांनी केलेल्या मुस्लिम समाजाच्या विरोधातील आक्षेपार्ह वक्तव्यांनी हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजातील नागरिकांची मने दुखावली आहेत। त्यामुळे त्यांचा आम्ही निषेध करतो व यापुढे कडेगाव शहरात अशा प्रकारे धार्मिक तेढ निर्माण होईल असे कोणत्याही वक्त्यांना शहरात बोलू दिले जाणार नाही, असा एकमुखी निर्णय या बैठकीत घेण्यात आला। यावेळी नगराध्यक्ष धनंजय देशमुख, उपनगराध्यक्ष अमोल डांगे, विरोधी पक्ष नेते विजयराव शिंदे, ज्येष्ठ नेते सुरेश थोरात, दीपक भोसले, संतोष डांगे, माजी उपनगराध्यक्ष साजिद पाटील, राजू जाधव, DS देशमुख, माजी नगरसेवक उदयकुमार देशमुख, नगरसेवक विजय गायकवाड, संदीप काटकर, सागर सक्ते, निलेश लंगडे, दादासाहेब माळी, सुनील मोहिते, सागर सूर्यवंशी, संजय तडसरे, जीवन करकटे, नितीन शिंदे, वैभव देसाई, शशिकांत रासकर, संजय पालकर, नासिर पटेल, मुख्तार पटेल, सिद्दीक पठाण, इम्तियाज शेख, सूरज कडेगावकर, ॲडव्होकेट अशरफ इनामदार, जैनुल मुल्ला यांच्यासह मोठ्या संख्येने हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित होते।